आपण साधारणपणे आज आपण पाहतोय गेल्या 1 महिन्यापूर्वी देखील वरळीच्या रस्त्यांची कामं जी थोडीफार घेतलेली मागच्या गेल्या 2 वर्षामध्ये त्याची आज पाहणी करत आहोत। खरं तर महापालिकेची पूर्ण तयारी होती, पण महापालिकेच्या वर जे सगळे बसले होते, मुंबई लुटायला बसलेले, त्यांची गडबड पाहून आपण पाहत असाल 2023चे टेंडर असेल 2024चे टेंडर असेल, त्याच्यात मी नेहमी बोलत होतो की हा घोटाळा आहे, घोटाळा आहे, घोटाळा। एक महत्वाचं आहे की महानगरपालिकेचे जे अधिकारी आहेत किंवा जे रोड डिपार्टमेंट मधले वगैरे लोक आहेत ते जेन्युइनली काम करत असतात, पण कॉन्ट्रॅक्टर्स कुठे ना कुठेतरी जे 5 मोठे कॉन्ट्रॅक्टर होते ते पळून गेले होते। आपल्याला आठवत असेल 15 जानेवारी 2023 या दिवशी मी पत्रकार परिषद घेऊन हा रस्त्याचा घोटाळा लोकांसमोर आणलेला होता। 2024चं पण टेंडर तसंच होतं आणि आता अधिवेशनाच्या काळात ज्याच्यात नगरविकास मंत्री 5 मिनिटं येऊन पळून गेले, त्या बैठकीत देखील अगदी मुंबईचे पालकमंत्री असतील किंवा मुंबईचे इतर आमदार असतील, सत्ताधारी आमदार हे सांगत होते की आम्हाला जिथे जिथे निवडणुकीपूर्वी नारळ फोडायला लावला, भूमिपूजन दाखवलं, तिथे कामं तर सुरू करा। आणि आम्ही सगळेच बोलत होतो की मुंबईत जे रखडलेले रस्ते आहेत ते पावसाळ्यापूर्वी पूर्ण झाले पाहिजेत। 2-3 प्रमुख मागण्या होत्या माझ्या। पहिली मागणी माझी आयुक्तांकडे ही होती आणि ती अजूनही आहे, त्याचे कागदपत्र तर मी त्यांना पत्र लिहिलेलं आहे की मुंबईच्या घोटाळ्यांमध्ये ॲडव्हान्स मोबिलायझेशन फंड जो असतो 10%चा, जो आधी कधीही नव्हता, तो एशन्सी गटांनी द्यायला सांगितला होता, तो कॉन्ट्रॅक्टर्सला दिला आहे की नाही। दुसरं म्हणजे जे कॉन्ट्रॅक्टर पळून गेलेत किंवा त्यांनी थोडं धीमं काम केलेलं आहे, त्यांच्याकडून जी काही पेनल्टीची रक्कम आहे ती आकारली गेली आहे की नाही। तिसरी गोष्ट आणि मागणी आमची सर्वांचीच होती आणि जी माझी आधीपासून होती की ज्या छोट्या गल्ल्या आहेत, ज्या साधारणपणे रुंदी छोटी आहे त्याची, तिथे कॉन्क्रिटीकरण नको। ते तर मुंबई महानगरपालिकेने आयुक्तांनी मान्य केलेलं आहे की आता मायनर रोड्स कॉन्क्रिटीकरण होणार नाही। पण एक महत्वाचं आहे की आपण अनेक ठिकाणी पाहतो, वरळीत असेल, वांद्र्यात असेल, ही सगळीकडे कामं उघडलेली आहेत, पण ह्याच्याही जास्ती त्रास बँड्रा वेस्ट, मला वाटतं जवळपास 33 रस्ते उघडून ठेवलेत। कोणाच्या आदेशावर ठेवलेले आहेत, का दिरंगाई झाली माहिती नाही, जबाबदार आमदार खासदार माहिती नाही, काही म्हणजे नगरसेवक तर नाहीच आहेत। महत्वाची गोष्ट म्हणजे बँड्रा वेस्ट असेल, अंधेरी असेल, जूव असेल, रखडलेले रस्ते आणि बाकी सगळी कामं, लोकांचे जे हाल होतात ते भयानक आहेत आणि कुठे ना कुठेतरी हे थांबलं पाहिजे, ह्याच्यासाठी आम्ही रस्त्यावर आहोत। तसंच अजून एक धोक्याची घंटा ही आहे की आता वरळी शिवडी कनेक्टरसाठी एल्फिन्स्टन ब्रिज हा पाडला जाणार आहे। माझ्या विनंतीला मान देऊन संजय मुखर्जींनी त्यावेळी परीक्षेनंतर आम्ही करू हे सांगितलं होतं, ते मान्य केलं। पण माझी ही पण विनंती राहील पुन्हा एकदा आणि आग्रह राहील की जोपर्यंत गणपतराव कदम मार्ग पूर्ण होत नाही, आर्थर रोड जेलचा मार्ग पूर्ण होत नाही, तोपर्यंत एल्फिन्स्टन ब्रिज पाडू नये। 31 मे पर्यंतचे डेडलाईन खरं तर दिले आहे, मात्र एक पहिलं मराठीहून जाऊ दे, मग हिंदीत बोलतो। कशाचं? एक मिनिट, पहिलं रस्त्याचा विषय होते, मग त्यांना रस्त्यावर आणू। मुंबईतले रस्ते हे काम पूर्ण होण्याचे आदेश बघा, तुमचं एकदम बरोबर आहे। 31 मे, अरे दादा काय चाललंय, 31 मे पर्यंत रस्त्याची कामं पूर्ण झाली पाहिजेत, हे स्टँडर्ड असतं। पण गेले 2 वर्ष आपण पाहतोय अनेकदा प्रशासनाकडून हे सगळं सांगितलं जातं पण काही होत नाही। तसंच अजूनही आपल्या मुंबईमध्ये नालेसफाई तशी जशी पाहिजे तशी सुरू झाली आहे का? ज्या महापालिकेच्या आयुक्तांनी किंवा महापालिकांनी ज्या बैठका रेल्वे बरोबर घ्यायला पाहिजेत, MMRD बरोबर घ्यायला पाहिजेत, ते झालेत का? कारण मुंबईवर कोणाचं प्रेम नसलेली लोक ही सत्तेत बसलेली आहेत। मुंबईमध्ये जी नालेसफाई होतीये त्याला 25 तारखेपासून सुरुवात झाली, पण अजूनही डॅशबोर्ड जो आहे कुठेही दिसत नाहीये, दिसत नाहीये। AI म्हणजे नक्की अर्थ त्याचा काय आहे हे सांगायला पाहिजे, कारण प्रधानमंत्री महोदय आणि AI चे अनेक अर्थ सांगतात, पण जे खरं आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे ते कृत्रिम बुद्धिमत्तेपेक्षा खरी बुद्धिमत्ता वापरा आणि जे दिसते समोर ते पूर्णपणे महापालिकेने खरी बुद्धिमत्ता वापरून स्वच्छ केलं पाहिजे। जसं आज तुम्ही रस्त्यांच्या कामांची पाहणी करताय, नालेसफाई सुद्धा नक्कीच करणार आहे आम्ही। 1-2 दिवसात नालेसफाईची देखील पाहणी करणार आहोत, कारण नालेसफाई आपण पाहताय हे नेहमीचं काम असतं, म्हणजे फ्लोटिंग डेब्री खूप महत्वाचं आहे, ते गेलं पाहिजे। तसंच नालेसफाई म्हणजे बाकीचा जो गाळ काढला जातो तो नीट बाजूला ठेवून त्याचं पुढे काय प्रक्रिया होते हे पण बघायला पाहिजे। कशाचं? रेडीमिक्सच्या द्वारे लवकरात लवकर ही कामं पूर्ण करायची काल आदेश दिले, स्वतः काल अभिजित बांगर हे रात्रीच्या नाही बघा, तुम्ही आता एक काय आहे ना की आता डेडलाईन जवळ आली म्हणून नुसतं थुकपत्ती करून चालणार नाही, आपल्याला खरी जेन्युइन कामं करायला पाहिजेत। आणि म्हणून हे जे काही कॉन्क्रिटीकरण इतर मुंबईत झालेलं आहे ते कुठच्या दर्जाचं आहे, काय नक्की झालेलं आहे हे पण आपण पाहायला पाहिजे। कारण अनेक ठिकाणी आपण पाहतोय की कॉन्क्रीटचे रस्ते आता, म्हणजे आपल्याला आठवत असेल DN नगर मार्ग जो आहे तिथे म्हणजे पूर्णपणे ते अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स पर्यंत तिसऱ्यांदा खोदून ठेवलेलं आहे। काही ठिकाणी अनेकदा खोदून ठेवलेले रस्ते आहेत,
पण नगर विकास मंत्री जे एशनसी गटाचे आहेत, जे 2 वर्ष मुख्यमंत्री पण होते, त्यांचा घोटाळा, त्यांचे खिशे भरलेत, पण रस्त्यांमध्ये अजून कुठे माल भरला नाही. ठाण्यामध्ये देखील असे अनेक एक मिनिट पूर्ण होऊन दे ना. मग मी अनेक रस्त्यांची कामं ही कोणती टेंडर पास करण्याशिवाय झालेली आहेत. ठाण्यामध्ये तो जो कोपरी पूल होता त्याची क्वालिटी काय जरा बघून घ्या. तर 6 महिन्यात फुटायला लागलेला आहे, क्रॅक्स यायला लागले. जसं एशियनची गटाची क्वालिटी तसंच ते रस्त्यांची क्वालिटी झाली. कोराडकरची जामीन मंजूर झाली, काय सांगाल? काय सांगाल म्हणजे आता मुख्यमंत्री त्यांचे एवढे जवळचे आवडते असल्यामुळे हे सगळे राज्यात चालू आहे. म्हणजे ह्याच्यातून एक महत्वाचा मेसेज त्यांनी देशाला दिलेला आहे की आमच्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही छत्रपती शिवरायांचा अपमान करू शकता, तुम्ही महात्मा ज्योतिबा फुलेंचा अपमान करू शकता, तुम्ही सगळ्यांचा अपमान करू शकता महापुरुषांचा, आणि भाजपचं सरकार असेल तर सगळं काही चालू शकतं. संदीप देशपांडेला धमकी मिळाली आहे. मात्र आयुक्त मॅच बघायला होते या संदर्भात. काय संभाजीनगरमध्ये पाणी आहे, मात्र छत्रपती संभाजीनगर असेल किंवा आपण पाहतोय मुंबईची देखील पाण्याची टंचाई तशीच आहे. आत्ताच आपण ऐकलं असेल पाण्याचा दाब हा अनेक ठिकाणी येत नाही, अनेक चाळींमध्ये अजूनही पाणी चढत नाही. काल पण मी आयुक्तांना विचारलं की पाण्याच्या प्रश्नावर उत्तर काय आहे, तर ते आहे. आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये मला वाटतं आता जवळपास 11 की 12 दिवसांत पाणी यायला लागले. लोक रस्त्यावर उतरले तर परत हे लाठीचार्ज करतील यांच्यावर. पण कुठे ना कुठेतरी हा जो लोकांचं एक फ्रस्ट्रेशन बिल्डअप चाललंय त्याचा उद्रेक कुठे ना कुठेतरी होणार आहे. संदीप देशपांडेची धमकी मिळालेली आहे. देखिए वो काम को डेडलाइन देके कोई मतलब नहीं है. खुद के इलाके में अगर कोई काम कंट्रोल नहीं कर सकता है, क्वालिटी कंट्रोल नहीं कर सकता है, तो दूसरों को बताने का क्या मतलब होता है. उन पे मैं बात नहीं करता क्योंकि आज भी मेरी ये मान्यता है कि उनको थोड़ी साइकोलॉजिकल हेल्प की जरूरत है. जैसे उनको डिपार्टमेंट्स दिए, बहुत शौक में है. लेकिन एक बात तो निश्चित है, 2023 में और 2024 में आप ही के माध्यम से जो मैंने कहा था कि ये करप्शन है, ये स्कैम है रोड्स का, वो आज प्रूव हो रहा है. क्योंकि जो बात मैं 2 साल से कह रहा हूँ आज मुंबई के सारे विधायक कह रहे हैं. मैं मेरा सौभाग्य मानता हूँ कि मेरे अभी वर्ली में जो अधिकारी है वो अच्छा काम कर रहे हैं और उन्होंने रोड की क्वालिटी भी अभी ठीक से कर रहे हैं. लेकिन मुंबई में काफी सारे ऐसे इलाके हैं, अगर आप देखें तो वर्सोवा हो, अंधेरी हो, बैंड्रा वेस्ट हो, जहाँ बहुत सारे रास्ते खोद के रखे, बहुत सारे रास्ते जो बन चुके हैं वहां वापस क्रैक्स दिखने लगे. और अगर क्रैक्स की ही बात करें तो जो कोस्टल रोड जो हमने बनाया, जो हमारा सपना था, सपना जब तक पूरा हो रहा था तब तक इनकी सरकार आ गई और जो रोड्स की क्वालिटी थी आपने देखी कैसे डिटेरियोरेट होगी. तो कहीं ना कहीं जांच तो होनी चाहिए. अभी हम देखिए महंगाई बढ़ते जा रही है, वापिस से 50 रुपए महंगा हो जाए घर का गैस. लेकिन जो 2012-13 में आंदोलन कर रहे थे वो कहीं दिख रहे नहीं है. जो सिलेंडर लेके बैठते थे रास्तों पे, हम भी उनके साथ बैठे थे, आज भी हम रास्ते पे हैं, लेकिन वो तो हवा में चल रहे. और बात यही है ना कि अगर आप देखें तो उस दिन भी मैं कह रहा था 2 अप्रैल को कि ट्रम्प के टैरिफ हम पे लागू हुए हैं. दुनिया में हर कोई देश इस पे ही बात कर रहा था, चर्चा कर रहा था कि इसकी इकोनॉमी पे क्या इम्पैक्ट होगा. लेकिन हमारे सरकार ने क्या किया, भाजपा की सरकार ने क्या किया, टैरिफ पे बात नहीं, बेरोजगारी पे बात नहीं, महंगाई पे बात नहीं, सिलेंडर पे बात नहीं. बात किस पर, तो हिंदू मुस्लिम पे. क्योंकि अगर हम बच जाए तब हमारी जेब कट भी जाए जेब तो कोई फर्क नहीं पडता सरकार को. करू शकतं का? काय चायनाने हॉलिवूड बॅन करायचा निर्णय बघा बहुमत इथे कोणाचं आहे. चायनाने हॉलिवूड बॅन करायचा निर्णय घेतलेला आहे. भारत सरकार अशा प्रकारे कडक निर्णय घेऊन बघा तुम्हाला सांगू का, आपल्या देशाच्या जे केंद्र सरकार आहे, पहिलं सांगितलं होतं पाक ऑक्युपाईड काश्मीर POK 6 महिन्यात घेणार. हे 2014 पासून आम्ही ऐकतोय. 2014 पासून 11 वर्ष झाली. 6 महिने ह्या नवीन सरकारचे होऊन गेले, पण पाक ऑक्युपाईड काश्मीर बद्दल मोदी साहेब काय एक शब्द बोललेले नाही, ते योगीजीच बोलले होते. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे चायनाला आपण लाल आख दाखवणार होतो. चायनाने कितीतरी हजारो एकर आपली जमीन कब्जा केलेली आहे, पण आपण काही बोलू शकलेलो नाहीये. आता ट्रम्प टॅरिफ, तर टॅरिफ म्हणजे टॅरिफ समजतं की तारीफ समजतात हे पण आपल्याला माहिती नाहीये. आणि प्रॉब्लेम हाच आहे की तसं एक हिमतीचं सरकार आपल्या देशात नसल्यामुळे कोणालाच भीती राहिली नाहीये. दीपक केसरकर यांनी हा थांबा आवडता विषय. दीपक केसरकर यांनी थोड्या वेळात एक हे घेतली, पत्रकार परिषद घेतली आणि सांगितलेलं आहे की जे कोकण प्राधिकरणात करायला निघालेले आहेत त्यांचं कोकणावर वेगळी प्रेम आहे. आणि मी जेव्हा अर्थमंत्री होतो त्यावेळी मी एक काजूच्या संदर्भात एक धोरण मांडलं होतं, ते देखील त्यांनी 2.5 वर्ष मंजूर केलं नाही असं त्यांनी आरोप केलेले आहेत कोकणावरून. मला वाटतं पहिलं त्यांनी अजूनपर्यंत लहान मुलांना युनिफॉर्म का नाही मिळालेत आणि त्याच्यात काय अर्थकारण होतं हे सांगावं जनतेला, मग बाकीची उत्तरं आम्ही द्यायला तयार आहोत. पावसासाठी रोडवर खड्डे दिसत आहे, त्याच्याबद्दल काय सांगाल? आता तेच 2 वर्ष मी बोलत आहे. पूर्ण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ह्या सरकारने खड्ड्यात टाकलेली आहे. अभी जैसे कि 26/11 की जो 18 से
भारत लाया जा रहा है, कैसे देखते हैं? बहुत ही एक इम्पोर्टेंट स्टेप है और मैं तो यही मांग करता हूँ कि जो भी हमारे देश पे हमला करे उसे पूरे एक अच्छे पब्लिक स्क्वायर में ही फांसी दे दो। लेकिन जैसे मैंने कहा ना कि इसी के साथ पीओके का क्या और चाइना जो ऑक्यूपाई कर रही है हमारी टेरिटरी उसका क्या। मल्लिकार्जुन कह रहे हैं कि मल्लिकार्जुन खड़गे कह रहे हैं कि मोदी जी खुद ही देश को बेच देंगे। अभी बचा क्या है?